कर्जत तालुक्यातील जिते गावाबाहेर टीएसपी योजनेअंतर्गत सुमारे 2,32,00,000 रुपये खर्च करून उभारण्यात आलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आजही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जून 2021 मध्ये सुरू झालेलं बांधकाम मार्च 2023 मध्ये पूर्ण झालं, मात्र भव्य इमारत उभी राहूनही रुग्णांना अपेक्षित आरोग्य सेवा मिळत नसल्याचं चित्र आहे. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप असल्याने स्थानिकांना उपचारांसाठी इतर ठिकाणी जावे लागते. इमारतीभोवती झाडीझुडपे वाढली असून परिसराची देखभालही होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली वास्तू वापराअभावी पडून असल्याने सार्वजनिक निधीचा प्रश्न उपस्थित होतोय. आरोग्य विभागाकडून कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने कारण दिले जात आहे. नेरळ येथील आरोग्य कर्मचारी वेळोवेळी भेट देत असल्याचा दावा केला जात असला तरी स्थानिकांच्या मते उपकेंद्रात नियमित डॉक्टर, परिचारिका किंवा आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसतात. त्यामुळे नागरिकांना या केंद्राचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही. जिते व परिसरातील ग्रामस्थांनी या उपकेंद्रात तातडीने पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि आवश्यक कर्मचारी नियुक्त करून नियमित आरोग्य सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले हे आरोग्य उपकेंद्र केवळ शोभेची इमारत बनून राहील अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.